हॅलो 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 एव्हरीवन, कशा आहात सर्व? मजेत. तर माझं नाव सूरज चव्हाण आणि मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर. तर एक आणखी ऑपॉर्च्युनिटी आणि एक आणखी आपला व्हिडिओ कॉम्बिनेशननुसार आपण आलेलो आहे. आणि ही पोस्ट जी आहे, हा जो व्हिडिओ आहे तो राहणार आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस या पदासाठी. तर या अप्रेंटिसच्या पदामध्ये किंवा या नोटिफिकेशनमध्ये काय काय होणार, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, एज क्वालिफिकेशन काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय राहील, असं इच अँड एव्हरी डिटेल्स आपण या व्हिडिओ थ्रू बघू. तर व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत बघा, मित्रांबद्दल शेअर करा जे तुम्हाला वाटतं बँकिंगसाठी प्रिपरेशन करत आहेत, बँक ज्यांना करिअर बनवायचं आहे अशा विद्यार्थ्यांना नक्कीच त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर बघा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया वन ऑफ द मोस्ट प्रॉमिनंट पब्लिक सेक्टर बँक आहे भारतामधली, ज्याच्यामध्ये 4500 प्लस ब्रांचेस आहेत, 7 लाख करोडचा यांचा टर्न ओव्हर आहे, बिझनेस आहे, 33,000 प्लस कर्मचारी याच्यामध्ये काम करतात. आणि अंडर द ऍक्ट ऑफ अप्रेंटाइज 1961 फायनान्शियल इयर 2025-26 साठी 4500 अप्रेंटाइज पदासाठी ही भरती निघालेली आहे. डेट्स कोणत्या आहेत सर इम्पॉर्टंट? तर 7 जून पासून 23 जून पर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता. सोबत याच तारखेमध्ये तुम्हाला फीस सुद्धा भरायची आहे ऑनलाईन मोडमध्ये. देन त्याच्यानंतर टेंटेटिव्ह जी डेट दिलेली आहे एक्झामची ती आहे 1st वीक ऑफ जुलै. एक आणखी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा अप्रेंटाइजचा आहे. NIACL नॅशनल इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड, त्याच्यामध्ये सुद्धा 500 वॅकन्सी आहे अप्रेंटाइजची, ती सुद्धा पोस्ट आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन. ठीक आहे. आता नोट, सगळ्यात प्रथम याच्यामध्ये काय होणार, तुमचा रिटन टेस्ट होणार आहे. रिटन टेस्ट नंतर तुम्हाला मेडिकल फिटनेस टेस्ट, व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स, कॅरेक्टर आणि कास्ट सर्टिफिकेट हे जिथे जिथे गरजेचं आहे तिथे तुम्हाला प्रोड्यूस करावं लागतं. देन एलिजिबिलिटी क्रायटेरिया, जर तुम्ही नागरिक असाल, इंडिया, नेपाळ, भूतान, टायबेटियन रिफ्युजीज वगैरे आहेत, तुम्ही याला नोटिफिकेशनमध्ये बघू शकता. तर ते विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात. एज अँड एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ज्यांचं वय 20 ते 28 वर्ष आहे ते सर्व विद्यार्थी इथे अप्लाय करण्यासाठी पात्र आहेत. ग्रॅज्युएशनची तुमची डिग्री पाहिजे कोणत्याही युनिव्हर्सिटीनुसार, युनिव्हर्सिटीमधून, आणि 12 वर्षाचा हा कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड राहणार आहे. नंतर डेट्स जे कन्सिडर केलेले आहेत इथे ते आहेत 31 ऑफ मे 1997च्या अगोदर आणि 31 मे 2005च्या नंतरचा तुमचा जन्म नसायला पाहिजे. ऑफकोर्स इथे एज रिलॅक्सेशन आहेच. तर एज रिलॅक्सेशन आहे SC ST विद्यार्थ्यांसाठी 5 वर्ष, ओबीसीना 3 वर्ष, देन फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी 10, 13 आणि 15 वर्ष रिस्पेक्टिव्ह ऑन देअर कम्युनिटी कास्ट. देन डिवोर्स वुमेन लिगली सेपरेटेड आणि विडोज साठी 35, 38 आणि 40 वर्ष, अगेन डिपेंडिंग ऑन द कास्ट हे चालेल. ठीक आहे. देन त्याच्यानंतर हे इथे सांगितलं आहे तुम्हाला रिझर्वेशन फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी, हे तुम्ही PDF मध्ये वाचू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल आमच्या टेलिग्राम ग्रुपची, तिथे ही अपलोड केलेली आहे PDF. तुम्ही जाऊन टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, तिथे तुम्हाला हे PDF दिसून जाते. देन त्याच्यानंतर आहे सिलेक्शन प्रोसेस. तर सिलेक्शन प्रोसेस तुमची होणार ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणजे ऑनलाईन रिटन टेस्ट फॉलोड बाय टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्रामधून अप्लाय केलं, तुम्हाला मराठी लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजे. मध्य प्रदेशची लोकल लँग्वेज जी आहे ती हिंदी आहे. तर जर कोणी मध्य प्रदेशमधून अप्लाय करत असेल तर तुम्हाला हिंदी लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजे. जर कोणी वेस्ट बेंगॉलमधून अप्लाय करत असेल तर त्यांना बेंगॉली लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजे. आणि जर तुमच्या 10वी 12वीच्या मार्कशीटमध्ये मराठी ॲज अ सब्जेक्ट असेल तर तुम्हाला ही टेस्ट द्यायची गरज पडत नाही. ऑनलाईन एक्झामिनेशन ही 8 मॉड्यूल्समध्ये डिवाइड झालेली आहे. याला मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि कम्प्युटर नॉलेज, प्रत्येकी 15 क्वेश्चन 15 क्वेश्चन आणि 15 मार्क्स. त्याच्यानंतर 4 अदर सेक्शन्स जे आहेत ते आहेत बेसिक रिटेल प्रोडक्ट्स, बेसिक रिटेल असेट प्रोडक्ट्स, बेसिक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स आणि बेसिक इन्शुरन्स प्रोडक्ट्स. याचे प्रत्येकी या 4 मॉड्यूल्सचे प्रत्येकी 10 क्वेश्चन राहणार 10-10 मार्क्ससाठी. या प्रकारे हे 8 मॉड्यूल्स जे आहेत 100 क्वेश्चन 100 मार्क्समध्ये डिवाइड होणार. 1 तासाचा टाइम राहील, सेक्शनल टाइम इथे नाही आहे.
निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर दॅट इज अ गुड थिंग की तुम्ही जर नॉलेज नसेल तुम्ही त्या केसमध्ये थोडंसं गेस करू शकता, तुका मारू शकता. ठीक आहे. टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज तुम्हाला दिला आहे, दॅट इज रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग अँड अंडरस्टँडिंग. हे तुम्हाला यायला पाहिजे ज्या लँग्वेजमधून, ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करत असाल त्या स्टेटमधून. फायनल सिलेक्शन हे 3 गोष्टीवर डिपेंड करणार. मीटिंग द कट ऑफ मार्क्स अँड बिंग इन द मेरिट इन द ऑनलाईन एक्झामिनेशन. जे ऑनलाईन एक्झामिनेशन होणार, सर्वात प्रथम रिटर्न टेस्ट होणार, त्याच्या मेरिट लिस्टमध्ये तुम्ही यायला पाहिजे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जसं डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड अदर इन्फॉर्मेशन जे तुम्ही फॉर्ममध्ये भरलेली आहे ते सॅटिस्फाय झालं पाहिजे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, बिंग फाउंड मेडिकली फिट ॲज पर द रिक्वायरमेंट. बँकची जे पण रिक्वायरमेंट आहे, मेडिकल कंडिशन आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही फिट झाले पाहिजे. या 3 गोष्टीवर तुमचं फायनल सिलेक्शन डिपेंड केला जाईल. कॉन्ट्रॅक्ट ऑफ अप्रेंटाइज, हा अप्रेंटाइजचा जो पण आहे तो 12 महिन्याचा राहील, आपण ऑलरेडी बघितला आहे, 12 मंथ्स. स्टायपन बेनिफिट्स 15,000 रुपये तुम्हाला स्टायपन याच्यामध्ये दिला जाईल पर मंथ, आणि 1 वर्षाचा हा बेसिकली टेनर राहील. असेसमेंट अँड सर्टिफिकेट्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ द 12 मंथ ट्रेनिंग तुम्हाला बँकेकडून एक सर्टिफिकेट सुद्धा अवॉर्ड केला जाईल. टर्मिनेशन ऑफ अप्रेंटाइज कॉन्ट्रॅक्ट ॲज सून ॲज 12 मंथ्स गेट्स ओव्हर, तुमचं टर्मिनेशन होऊन जाईल, तुमचा कॉन्ट्रॅक्ट जो राहील तो संपून जाईल. त्याच्यानंतर एक्सटेंड तो होणार नाही सर. 2 महिने, 3 महिने, 5 महिने असं कोणत्याही प्रकारचं तिथे एक्सटेन्शन दिलेलं नाही. कंडक्ट अँड डिसिप्लिन 1961 अप्रेंटाइज ऍक्ट नुसार हे पण जे पण डिसिप्लिन वगैरे आहेत किंवा जे पण रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते फॉलो केलं जाईल. अप्लिकेशन फी जी आहे सर PWD विद्यार्थ्यांसाठी 400 रुपये, शेड्यूल कास्ट, SC, ST आणि सर्व वुमेन विद्यार्थी फिमेल स्टुडंटना 600 रुपये प्लस GST, आणि ऑल अदर कॅटेगरी जसं जनरल कॅटेगरी आहे, OBC आहे, यांना 800 रुपये प्लस GST राहील, आणि हे नॉन रिफंडेबल आहे. अदर टर्म्स अँड कंडिशन यांनी सांगितले आहे. अदर टर्म्स अँड कंडिशन ओके, इथे काही इम्पॉर्टंट आहेत, वरच्या तुम्ही स्किप करू शकता किंवा नंतर तुम्ही वाचू शकता. जे पण सिलेक्ट होणार ते ॲज अ ट्रेनी म्हणून बँकेत काम करणार, ते ॲज अ वर्कर ऑर एम्प्लॉईज ऑफ द बँक त्यांना असं समजलं जाणार नाही, ते ॲज अ ट्रेनी म्हणून काम करणार. द अप्रेंटाइज विल नॉट बी इंटायटल टू रिसीव्ह एनी बेनिफिट्स, जसं मेडिकल आहे, पेट्रोल अलाउन्सेस आहे, न्यूजपेपर अलाउन्सेस आहेत. 15,000च्या व्यतिरिक्त कोणतंच तुम्हाला अदर बेनिफिट्स मिळणार नाही. बँकेला हे राईट राहील की ते तुमचं कधी पण टर्मिनेशन करेल 12 महिन्याच्या अगोदर, जर तुमचं मिसबिहेव झालं किंवा तुम्ही काही गाईडलाईन्स फॉलो नाही केल्या तर. अप्रेंटाइज आर प्रोहिबिटेड फ्रॉम जॉईनिंग और फॉर्मिंग एनी युनियन बॉडी, तुम्ही कोणत्याच नवीन कंपनीमध्ये जॉईन करू शकत नाही, नवीन कंपनी भरू शकत नाही. जर काही डिस्प्यूट आढळलं तर त्या मुंबईच्या कोर्टमध्ये त्याची पेशी होईल. ठीक आहे, असं काही यांनी कंडिशन्स दिलेल्या आहेत. गाईडलाईन्स फॉर फिलिंग ऑनलाईन अप्लिकेशन, जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला इंडियन गव्हर्नमेंटचं जे अप्रेंटाइजचं जे पोर्टल आहे, नॅट्स पोर्टल आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे नॅट्स पोर्टल आहे तिथे जाऊन तुम्हाला स्वतःला रजिस्टर करून घ्यायचं आहे. आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्ही याला अप्लाय करा. इवन दो तुम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडियासाठी अप्लाय करत असाल किंवा नाही तरी सुद्धा तुम्ही या साईटला जाऊन अप्लाय करून घ्या. nats.education.gov.in ही वेबसाईट आहे. ठीक आहे. देन इम्पॉर्टंट जे अदर थिंग्स आहेत ते आहे ॲक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट फाउंड गिल्टी ऑर मिसकंडक्ट, हे तुम्ही वाचू शकता. इंटिमेशन फॉर ऑनलाईन टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, लँग्वेज टेस्ट, हे तुम्हाला जो पण तुम्ही मेल ID द्याल किंवा जो मोबाईल नंबर तुम्ही टाकणार आहात ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन त्याच्या थ्रूच तुम्हाला कळवण्यात येईल. फिजिकल मोडमध्ये तुमचं घरी कोणताही लेटर वगैरे येणार नाहीत बाय द पोस्ट. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट टू बी प्रोड्यूस ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, लँग्वेज हे नंतरचं आहे थिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या व्हॅलिड प्रिंटआउट्स, ओरिजिनल आणि त्याची फोटोग्राफी द्यावं लागेल. देन अमेंडमेंट सेंट्रल बँक ऑफ इंडिया.co.in फ्रॉम टाइम टू टाइम, याला तुम्ही चेक करत राहा. करंट ऑपॉर्च्युनिटीज मध्ये तुम्हाला दिसेल किंवा तुम्ही नॅटच्या पोर्टलवरून सुद्धा अप्लाय करू शकता. देन अदर जे आहेत ते आता फॉर्म्स वगैरे आहेत. तर एक दिस इज गुड ऑपॉर्च्युनिटी, कोणासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी ही आहे.
जे विद्यार्थी फ्रेशर आहेत, ज्यांना बँकिंग सेक्टरमध्ये स्विच करायचं आहे, जे ऑलरेडी प्रायव्हेटमध्ये वर्क करत आहेत पण त्यांना बँकिंग सेक्टरमध्ये यायचं आहे, बँकेमध्ये नाव करायचं आहे, मग ते गव्हर्नमेंट असो की प्रायव्हेट असो, ज्यांचं एज झालेलं आहे, किंवा असे विद्यार्थी जे ज्यांना अर्न आणि लर्न दोन्ही गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे शिक्षण सुद्धा सांभाळायचं आहे आणि थोडंसं फायनान्शियल सपोर्ट सुद्धा स्वतःच्या भरोशावर कमवायचा आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही चांगली ऑपॉर्च्युनिटी राहील असं मी कन्सिडर करतो. कोणी अप्लाय नाही करायला पाहिजे जे विद्यार्थ्यांची प्रिलिम्स होत आहे पण मेन्समध्ये कुठे ना कुठे अडकत आहेत, सो त्यांनी त्यांचा टाइम इथे इन्व्हेस्ट करायला नको. ज्यांना असं वाटतं की 2-3 वर्षापासून मी प्रिपरेशन करतायत, आणखी माझ्याकडे 1-2 वर्षात ज्याला मी फोकसली आणि पूर्ण टाइम देऊन अभ्यास करू शकतो, तर त्यांनी सुद्धा या पोस्टकडे जायचं काम नाही आहे. जे ऑलरेडी फायनान्शियल स्टेबल आहेत, ज्यांची घरची कंडिशन थोडीशी चांगली आहे, ज्यांना 15,000 रुपये खूप मोठी गोष्ट नाही आहे, त्यांनी सुद्धा प्रिपरेशनवर लक्ष द्या, इकडे या भानगडीत पडू नका. ठीक आहे, तो आय होप दिस इज क्लिअर टू यू. तर हा आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा व्हिडिओ. असाच व्हिडिओ तुम्हाला NISLचा सुद्धा मिळेल आपल्या प्लेलिस्टमध्ये, तुम्ही तो पण बघू शकता. 2 वॅकन्सीज आहेत, चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्हाला या गोष्टी, जर तुमचा पूर्ण फोकस गव्हर्नमेंटकडे नसेल आणि फायनान्शियली थोडंसं इनस्टेबल असेल, तर त्यावेळेस तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर दिस इज ऑल अबाउट सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटाइज 4,500 वॅकन्सीज. ठीक आहे, तर आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ आणत राहतो. तुम्ही या व्हिडिओला तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा, त्यांना सुद्धा ही माहिती करू द्या. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, टेलिग्रामला जॉईन करायचं विसरू नका, त्याच्यामध्ये आपल्या रोजचे अपडेट्स येत राहतात. तर आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय अँड थँक्यू सो मच.